आणि केतन म्हात्रे हा नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. त्याचा पार्टनर बाली आणि गोलंदाज म्हणून आहे विश्वजीत ठाकूर. महाराष्ट्राचा सर्वात वेगवान गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम पारितोषिक पटकावलं 50,000 रुपये असा विश्वजीत ठाकूर म्हणजे मोठ्या. लग्नामध्ये त्याला प्रमुख पाहुणा म्हणून लोक बोलवतात, त्याचं नाव पत्रिकेवर छापतात, ज्याच्या नावावर गाणी तयार करण्यात आलेले आहे असा खेळाडू. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका आणि देखणा असा फटका होता. पदल आलित्य पाहण्यासारखं होतं फलंदाज आणि बाली याने जबरदस्त सुरुवात केली आहे. हार्दिक स्पोर्ट्स विपक्ष NP स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करते. प्रथम फलंदाजी करते तो संघ NP स्पोर्ट्स. NP वर्सेस हार्दिक. अजून एक देखणा फटका इनसाइड आउट. काय नजाकत दाखवली आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी मैदानाच्या बाहेर. चाबुक शॉट. धावसंख्या झाली 6. होठों पे लाली, रिश्ते में साली, प्यारी लगे गाली और क्रिकेट मजबूत हो जाए जब बैटिंग करे बाली. काय जबरदस्त सुरुवात मोठ्या समोर. बॅडमिंटन स्मॅश. आता हा मोठ्या आहे, आपला दर्जा दाखवतोय मोठ्या. निप बॅकर बॉल आणि बॅडमिंटनच्या खेळामध्ये जसा रॅकेट हातात घेऊन आपण स्मॅश करतो तसा स्मॅश केला. अटल सेतू ज्या गावी संपतो असा हा दिघोडे गाव आणि त्या गावाला पूर्ण जगासमोर ठेवणारा दिघोडेचा डॅशिंग खेळाडू विश्वजीत ठाकूर. यावेळेला पुल केला इन दी आर्क आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ शॉट. कडक फटका. 6 धावांची कमाई करतोय बाली. त्याचं खरं नाव आहे विनोद बागरे, परंतु त्याला प्रेमाने हाक मारतात बाली. अजून एक मोठा फटका क्लिअर करेल. झकास. व्हॉट अ शॉट. बालीला सूर गवसलाय, जणू काय बरसलाय. आकाशातला पाऊस बरसला आणि आता बरसतोय बाली. आणि विजय भगत साहेब यांच्याकडे झेल आलेला मानलं पाहिजे. कॉमेंट्री बॉक्समध्ये गरमागरम वडापावचं आगमन झालंय. गरम गरम वडा आणि नरम नरम पाव. गरम गरम वडा आणि नरम नरम पाव. फलंदाजी मध्ये बाली खातोय भाव. धावसंख्या 19 वर पोचते. विश्वजीत ठाकूर समोर हल्ला चढवला आणि केतन म्हात्रे जो स्वतः आक्रमक फलंदाज आहे तो नॉन स्ट्रायकर एंडने लिलया होत असलेली ती फलंदाजी पाहत राहिला. 6चे 6 चेंडू विनोद बागरे यांनी खेळले. धावसंख्या सुजलाम सुफलाम होत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19. विश्वजीत ठाकूर त्याला माहीत आहे आपल्याला सुद्धा फलंदाजी भेटणार दुसऱ्या डावामध्ये, परंतु व्हॉट अ बॅटिंग. जितेशनी आज पहिल्या सामन्यामध्ये जी बॅटिंग केली अशीच बॅटिंग नेत्रदीपक फटके. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते.
अनिकेत येतोय. NP स्पोर्ट्सचा अनिकेत, त्यासमोर हार्दिकचा बाली. लोअर फुल टॉस बॉल, गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू फरार. 4 धावा. मोठ्या स्वतःवर नाराज आहे. मोठ्याला माहित आहे नुसतं नाव मोठ्या असून चालणार नाही, काम पण मोठं करावं लागेल मोठ्याला. ही इज अ ग्रेट फायटर मोठ्या. अतिशय सुंदर चेंडू, फिरकीचा जादू बघायला मिळाला. अशी गोलंदाजी. धावसंख्या अजूनही थांबली ती 23 वर. द्वितीय षटक. पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे आहेत आणि त्यानंतर फलंदाजी करणारा संघ पॉवर प्ले घेऊ शकतो. यावेळेला खोदून काढलाय, मात्र चांगली गोलंदाजीचा प्रत्यक्षिक घडून आणतोय तो गोलंदाज अनिकेत. हार्दिक 11ने चांगली सुरुवात केली आहे. केतन मात्रेचा जलवा आपण अजून बघितला नाही आहे, परंतु बालीच्या रूपाने नक्कीच धावांचा हलवा आपण खातोय. आणि याचबरोबर मोठा बळी मिळवलाय. मयूरने टिपलेला हा झेल. चेंडू काहीचा मंद गतीचा होता आणि बॅट आधीच रिएक्शन टाइम जर बघितलं तर फिरवली होती आणि मयूर यांनी स्लिपमध्ये घेतलेला एक सुंदर झेल. पहिला धक्का हार्दिक एकादश या संघाला दिलाय तो NP स्पोर्ट्स यांनी. एकूण 5 संघाचा सहभाग असलेली शहापूर प्रीमियर लीग, शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत. सन्माननीय विजय भगतजी, उपनगराध्यक्ष शहापूर नगरपंचायत आणि शिवसेना शहर प्रमुख यांचा पुढाकाराने प्रथमच शहापूरमध्ये आयकॉन टुर्नामेंट मोठ्या लेवलची स्पर्धा. नवीन फलंदाज आहे दीपक भगत. या वेळेला कडक फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. दीपक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. केतनला मानलं पाहिजे, केतनने लगेच ओळखलं की धावाची संधी आहे. मला बॅटिंग उशिरा भेटली तरी चालेल, पण संघाचे धावा निघाले पाहिजे. केतन धावत गेला आणि धाव पूर्ण केली, म्हणून हा निस्वार्थ खेळाडू आहे केतन मात्रे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावांची लयलूट. आणि कदाचित प्रथम मी असं बघत असेन की 2 षटकं झालेत आणि केतनने अजून एकही चेंडू खेळला नाही आहे. काय जबरदस्त फलंदाजी बाली यांनी केली आणि बालीनंतर आता दीपक आला. विश्वजित ठाकूरचं मागणं षटक 19 धावा आणि तदनंतर आता 9 धावा या षटकात आलेत अनिकेतकडून. तृतीय षटकाला सुरुवात होते. गोलंदाज रोशन, अजित पुत्रन यांना तुम्ही बॉलर एंडला बघत आहात. एक असा खेळाडू दादर युनियनसाठी ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळलं, शशी ब्राईट,
सारखा आख्यायिका म्हणून ओळखला जाणारा संघ प्लेबॉय प्रेसी या संघासाठी भरपूर वर्ष खेळला. चिप शॉट आणि एक धाव. कोरोनाच्या वेळी त्याच्याबरोबर बोलण्याचा एक योग आला आणि ते म्हटलं की रमेश नार्वेकर रम्यामुळे मी क्रिकेट खेळायची सुरुवात केली. स्लोअर वनचा बादशाह रम्या, एकेकाळचा असा खेळाडू रमेश नार्वेकर, ज्याने बघितलंय रमेश नार्वेकरला ते धन्य झाले. आणि त्याचा चेला म्हणून अजित पुत्रन, ज्याने जबरदस्त कामगिरी टेनिस क्रिकेटमध्ये दाखवली. अगदी रिटायर झाल्यानंतर सुप्रीमो क्वालिफायरची फायनल जिंकली चंद्राच्या नेतृत्वामध्ये. त्या संघाचा सदस्य आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच रेफरी म्हणून ते काम पाहत आहेत. केतन म्हात्रे, धावांचा बादशाह. फुलटॉस बॉल आणि गगनभेदी षटकार. भरपूर वेळ वाट पाहिली, परंतु आला आल्यास फुलटॉस बॉल आणि बेसबॉल हिट 6 धावांची कमाई करतोय केतन. शॉर्ट अँड वाईड, त्या चेंडूवर अप्पर कट, स्क्वेअर कटचा फटका देखणा होता. चेंडू जातोय सीमारेषापर्यंत 4 धावांसाठी. केतनजी फलंदाजी मानला पाहिजे. ज्या संघासाठी तो खेळतो इमानदारीने खेळतो, इमान इतबारने खेळणारा खेळाडू. पहिला फुलटॉसवर षटकार आणि आता स्क्वेअर कट जो अपर कट होता त्यावर चौकार. चांगला चेंडू, आता निर्धाव चेंडू, टिंब चेंडू म्हणून त्याची नोंद आमच्या धावांच्या वहीमध्ये. सुजय भगत, मंदगतीचा फ्लायटेड चेंडू, चांगली गोलंदाजी. फलंदाजाला शेवटपर्यंत कळून दिलं नव्हतं. सराईत खेळाडू म्हणून नक्की तो दिसतोय आपल्याला रोशन. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 40 वर. बारा धावा या षटकामध्ये निघाल्या. 3 षटक 40 धावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही गडी जर आपण बघितलं तर एक गडी पहिला जो बाद झाला होता तो बाली, परंतु बाली गेल्यानंतर जबरदस्त फलंदाजी केतन म्हात्रे. 10 वर 5 वर दीपक. 23 वर बाद झाला विनोद बागरे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. सुजय भगत बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. बघा, आयकॉन आहे तो एकच पॉवर प्लेचं षटक टाकू शकतो आणि एक आयकॉन 2 षटक टाकू शकणार, दुसरा आयकॉन 1 षटक टाकू शकणार. या काही मुभा आहेत. शापूर प्रीमियर लीग याची चर्चा पूर्ण भारतामध्ये tenniscricket.in वर थेट प्रक्षेपण. आणि मोठमोठे आयकॉन सुमित ढेकळे, दर्शन बांदेकर यांना आपण बघितलं. भूषण गोळे आणि प्रथमेश म्हात्रे यांना आपण बघितलं.
प्रीतम बारी आणि केतन म्हात्रे हे हार्दिकमधून खेळत आहेत आणि स्मरण या संघातून भावेश पवार, पवन केणे, NP स्पोर्ट्समध्ये विश्वजित ठाकूर, महेश नानगुडे. 5 संघ 10 आयकॉन. आणि अजय गरमीमध्ये हातात आईस्क्रीमचा कोन आणि खेळत असलेला आयकॉन हे दोघांना बघायची एक वेगळी मजा आहे. व्यवस्थितरित्या टायमिंग करू शकले नव्हते परंतु एक धाव नक्की घेतली आहे. दोन्ही फलंदाज एकमेकांना चांगली साथ देत आहेत. स्वतःची धाव घेतात, आपल्या पार्टनरची धावाला सुद्धा तेवढंच महत्त्व देतात, संघाचं धावफलक हलतं ठेवत आहेत. या जमा बाजू आहेत. धावसंख्या 42. यावेळेला स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न, चेंडू पडद्याला लागतोय. 43 धावा. शहापूरच्या उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी शहापूर प्रीमियर लीग. पुरेपूर शहापूर आपण बघितलं आणि ऐकलं. कोल्हापूर, सोलापूर, आता जाऊया शहापूर. मंदगतीचा चेंडू गोलंदाजीचं सौंदर्य दाखवून देतोय. त्या चेंडूवर असं वाटलं फलंदाजाचा स्मृतिभ्रंश झालाय की काय, अजिबात ओळखू शकले नाही चेंडूला. प्रश्न मराठीत विचारला, उत्तर इंग्रजीत भेटला. फुलटॉस चेंडू आणि फेकून दिलाय. हा रॉकेट शॉट. 6 धावा. धावसंख्या 49. आजचा दिवसाचा उच्चांक गाठलाय. काय जबरदस्त फलंदाजी दीपक यांचा मार्फत. ओहो, व्हॉट अ शॉट. अवर्णनीय असा फटका, अतुलनीय. 4 धावा. धावसंख्या झाले 53. गोलंदाजीतली पिसे काढली असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. 53 धावा. आणि आता जलपानसाठी आपला रिक्षा आलाय. हा सुद्धा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. गोल्फ कार्ट येतात, गाड्या येतात, सायकली येतात, पायी पायी येतात, आता रिक्षामध्ये. 53 धावा झालेत. षटक संपतायत ते एकूण 4. पुढील सामना स्मरण 11 आणि धन्वी या 2 संघामध्ये होणार आहे. दोघांनी आपली प्लेइंग 11 रेडी ठेवायची आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. न्यावर करेंगे विश्वजीत ठाकुर. बैटर है केतन.
केतन की बल्लेबाजी की खास बात देखिए, ओवर पिच गेंद, शॉर्ट पिच गेंद, बाउंसर, फुल टॉस, जैसी गेंद वैसा स्ट्रोक, ये इनकी खास बात रही है। मेरे ख्याल से इंडिया के कुछ बिजी क्रिकेटर्स में उनका नाम शुमार होता है। ओह व्हाट अ बॉल, क्या स्पीड है। महाराष्ट्र का सबसे तेज गेंदबाज का अवार्ड 50,000 रुपए मैंने क्यों जीते हैं ये बताते हुए, और इसीलिए पूरा इंडिया कहता है ठाकुर ये हाथ मुझे दे दे। एक और एक्सप्रेस बॉल, सबमरीन बॉल, व्हाट अ बॉल, स्नॉटर। ये विश्वजीत ठाकुर है। एक ओवर में 19 रन जाने से विश्वजीत ठाकुर का जो गुडविल है कम नहीं होता। मुझे मालूम है, पन्ना पलट कर आया हूं, कहां से शुरू करना है। एक और बढ़िया यॉर्कर लेंथ की बॉल जिस पर केवल 1 रनों पर रोकथाम लगाने का प्रयास बड़ी खूबी से निभाते हुए विश्वजीत ठाकुर। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 55 पर, 55 फॉर 1। पहला विकेट गिरने के बाद ये दोनों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप देखने को मिल रही है। फुल टॉस बॉल थी, बराबर बल्ले पर ले नहीं पाए, 1 रन जरूर मिलेगा। थोड़ी सी लापरवाही और 1 को 2 में तब्दील कर दिया। रोशन का रिएक्शन टाइम थोड़ा धीमा था, और इतनी रोशनी में रोशन चूक जाए ये बात मुझे हजम नहीं हुई। 57, 57 फॉर 1। अब क्या आवाज आई थी, स्टीरियोफोनिक साउंड, और 1 रन लिया केतन ने। बड़ी जिम्मेदारी के साथ केतन खेलता है। तो ओवर समाप्त होते हुए यहां पर कुल स्कोर है 58 रन 5 ओवर की समाप्ति पर। तो इन्होंने भी अपने 5 ओवर समय में किए हैं, इसलिए कोई पेनल्टी नहीं है। एनपी स्पोर्ट सफ़ेद रंग के कपड़ों में, एक समय था जब वाइट एंड वाइट वाला क्रिकेट हुआ करता था, और फिर कैरी पैकर के ज़रिए पायजामा क्रिकेट की शुरुआत हुई। महेश नानगुड़े इस साल के सुप्रीमो ट्रॉफी में क्या प्रदर्शन उनका रहा। हमराज मृत्युंजय टीम लास्ट 2 बॉल तक मैच को ले आए थे। वसीक और महेश नानगुड़े की वो प्रदर्शन को हम भूल नहीं सकते। व्हाट अ ग्रेट टीम। सुप्रीमो में पहले ही साल तहलका मचाया ये महेश नानगुड़े ने। इतना ही नहीं, प्रहार प्रीमियर लीग में वो ब्रांड एम्बेसडर थे, जो 31 मार्च से 6 अप्रैल सिंहगढ़ इंस्टीट्यूट के मैदान पर खेली गई, और फिर भिवंडी में बहुत ज़बरदस्त प्रदर्शन रहा हैट्रिक आमदार ट्रॉफी में। पहली गेंद बल्ले के नीचे से गुजरती हुई। आइकॉन टूर्नामेंट का अजय फायदा एक ये भी जो मैं देख रहा हूं, ये बैटिंग ऑलराउंडर जो बॉलिंग अच्छा करते हैं, प्रथमेश मात्रे, अब यहां पर हम देख रहे हैं महेश नानगुड़े, दर्शन बांदेकर, भूषण गोड़े। एक और रन लेने का प्रयास और यहां विकेट गिरना तय। विकेट नंबर 2। जी हाँ, यही तरीका था जिससे विकेट शायद गिर सकता था। बढ़िया थ्रो था बाउंड्री लाइन से रोशन का। नए बैटर है संदीप सैंडी।
इस बार उठा दिया, मिस टाइम किया, एक और विकेट। ओह कैच छूट गया, ओ माय गॉड। बहुत आसान कैच था, रुपेश फरडे के हाथ से कैच छूट गया। देखिए विजय भगत साहब ने लाइट्स तो बहुत अच्छे लगवाए हैं। केतन का कैच नहीं छोड़ा करते। बिना पूछे मत जाइए, मत जाइए। देखिए एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, प्लेयर मैदानाच्या आत अजिबात जाणार नाही। आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, तुम्हाला काही पाठवायचं असेल, बॅट पाठवायची असेल, कवटी पाठवायची असेल, काही म्हणजे पाठवू शकता, असं काय नाही। जे शक्य आहे तर आम्ही पाठवू, आम्ही विचारे कुरिअरपेक्षाही झपाट्याने पोहोचवतो। पुढील चेंडू सरळ मारलेला फटका आणि ओ झेल जरी झाला नाही तरी त्याने षटकार थांबवलाय। जबरदस्त कमिटमेंट होतं, आपल्या जागेवर उडी मारत, व्हॉट अ स्टॉप। स्कोर 61 for 2। पारी का ये 6वां ओवर चलता हुआ, अब ये क्लियर है बिल्कुल स्प्राइट की तरह, 6 रन। $67 for 2। लगा तो 6, 67। अब मिस टाइम हो गया और यहां पर आउट हो गए केतन मात्रे। आखिरकार बदला ले लिया, लेकिन एक भव्य पारी खेलकर केतन वापस लौटे। भरत जिन्होंने कैच लिया, एक आइकॉन की जगह दूसरे आइकॉन ने ली प्रीतम बारी, धाकटी दाणू। प्रीतम बारी जब वेदांतवाड़ा टीम ने सुप्रीमो ट्रॉफी खेली थी उसमें लाइमलाइट में आए और क्या जबरदस्त परफॉर्मेंस रहा था। इवन भिवंडी प्रीमियर लीग में भी बहुत अच्छा खेले थे। प्रीतम बारी आइकॉन टूर्नामेंट्स खेलने के लिए जाने जाते हैं, बहुत कम बार ऐसा होता है कि उनका परफॉर्मेंस नहीं हो पाता, अमूमन अच्छा खेल लेते हैं। और केतन के एग्जिट के बाद उनकी एंट्री ये टीम के लिए ज़रूरी है। 6 ओवर का खेल समाप्त, 67 रन बने 3 विकेट के नुकसान पर। 23 रन बनाए बाली ने, केतन ने 25 बनाए, दीपक ने 17 बनाए। ओ व्हाट अ शॉट, दूर दराज भेज दिया, शहर सपाटे पर 6 रनों के लिए। हॉट शॉट। $73। क्या बैटिंग कर रहा है वहां पर बैटर संदीप। भरत का गर्मजोशी से स्वागत किया। हाई स्कोरिंग मैच है और क्वालिटी बैटिंग, बल्लेबाजी की गुणवत्ता क्या होती है। जैसे
आज भारतीय मानक ब्यूरो द्वारा आईएसआई मार्क मारा जाता है प्रोडक्ट के ऊपर, तो बताता है कि उसकी गुणवत्ता क्या है। वैसी गुणवत्ता वाला मानो उन्होंने आईएसआई मार्क वाला वो शॉट लगा दिया। 73 फॉर 3। एक और बढ़िया 79। बल्लेबाजी हो रही है फाइन। अफलातुन टाइमिंग। $79 for 3। गेंदबाजी के ऊपर बल्लेबाज टूट पड़े हैं आज। हार्दिक 11 द्वारा हार्ड ट्रीटमेंट, हार्श ट्रीटमेंट। गली बॉयज का गाना मुझे याद आ गया, बहुत ही हार्ड है भाई ऐसी बैटिंग। सीमेंट का पिच होने का फायदा एक ये भी है कि बल्लेबाजी के लिए मुफीद है। बॉल बराबर से आ रही है। एक आध दो बॉल विश्वजीत ठाकुर की नीचे रही थी, बट अदरवाइज बॉल का बाउंस बढ़िया है। तो अगर आपके आईलाइन के नीचे गेंदें आती है तो आप खेल पाएंगे। एक और लाजवाब पुल शॉट, और लेकिन इस बार गेंद के ऊपर टूट पड़े थे रोशन वेखंडे। रोशन इस बार लपेटा ऑफ स्टंप के बाहर से, बैकअप है रोशन। आखिरी ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी चल रही है। अगले मैच की दोनों टीमें टॉस के लिए तैयार रहें। स्कोर 81 फॉर 3। अब एक और कैच, विकेट नंबर 4। ओह, क्या छूट रहा है वहां पर। रनआउट की अपील और आउट। प्रीतम बारी आउट हुए। थर्ड अंपायर की मदद ली गई है। ही इज आउट। बहुत बढ़िया फील्डिंग। बहुत सारे कैच छूटने के बाद जब इस तरह का रनआउट मिलता है तो टीम का हौसला बुलंद हो जाता है। प्रीतम बारी ज़्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन बॉलिंग डिपार्टमेंट में प्रीतम बारी से उम्मीद की जाएगी। सुमित ढेकले को अगर छोड़ दे तो बाकी के तमाम आइकॉन को हमने बॉलिंग करता हुआ हम देखेंगे। भावेश पवार, पवन केने, प्रीतम बारी, केतन मात्रे भी बॉलिंग करेंगे ऐसा मेरा दावा है। यहां पर बैकअप नहीं था। हो ये क्या चल रहा है। शाहपुर के मैदान पर ग्रेट गोल्डन सर्कस 4 रन दौड़कर पूरे कर लिए। हार्दिक 11 बहुत ही चार्ट है। भाई शाहपुर में तो फास्ट ट्रेन आती नहीं है, लेकिन क्या जबरदस्त। ऐसा लगा आसनगांव से टीटवाला से अंबिवली से कल्याण, टकाटक, रपारप।
सो फाइनल स्कोर 86-87 टू विन। टॉस के लिए चलेंगे हमारे मित्र अजय घरत के पास और उसके बाद अगली पारी की जब शुरुआत होगी तो हमारे साथ जुड़ेंगे अमर राउत। धन्यवाद। थँक्यू सो मच हरेश पंड्या सर। सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शहापूर प्रीमियर लीग 20-25मध्ये। 11वं पर्व आहे शहापूर प्रीमियर लीगचं, परंतु हे 11वं पर्व फार वेगळं आहे कारण ऑल इंडिया आयकॉन कॉन्सेप्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे प्रथमतःच शहापूर प्रीमियर लीगमध्ये। पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय। टॉस का बॉस या कक्षामध्ये स्मरण 11 आणि धन्वी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान हा सामना असेल। निलेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि त्यांची मुलगी नुपूर देखील येथे उपस्थित झालेली आहे। स्वागत आहे आपलं। स्मरण 11 टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। छापासा कॉल आहे परंतु काटा आलेला आहे। निलेशजी पाटोळे खूप खूप धन्यवाद। विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। टॉस जिंकलेला आहे आपण धन्वी स्पोर्ट्स, काय निर्णय असेल? मी पहिले क्षेत्ररक्षण करू। मागच्या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करावी लागली होती, परंतु फलंदाजी हवी तशी झालेली नाही आहे। या मॅचमध्ये फलंदाजांकडून काय अपेक्षा आहेत? नक्कीच माझे प्लेयर सगळे कमबॅक करतील हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि समोरच्या टीमला कमीत कमी रनमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही। लीग स्वरूपामध्ये स्पर्धा आहे, 4-4 सामने लीग स्टेजेसमध्ये खेळायचे आहेत। त्याचा एक बेनिफिट कदाचित तुम्हाला मिळणार आहे कारण पहिला सामना तुम्ही गमावला आहे, परंतु बाउन्स बॅक करण्याची संधी अशा स्पर्धेमध्ये असते। एकूणच कसं वाटतं त्या कॉन्सेप्टबद्दल? कॉन्सेप्ट चांगला आहे आणि खेळण्यासाठी 4-4 मॅच भेटतात। कोणत्याही टीमला कमबॅक करण्यासाठी 4 मॅच भरपूर झालेले आहेत। शेवटचा प्रश्न, संघामध्ये काही चेंजेस असतील का? नाही, संघामध्ये काही चेंजेस नसतील, फक्त जेडी आता इम्पॅक्ट नाही राहणार, तो इन टीम खेळणार। थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट। आपण वळूयात या ठिकाणी स्मरण 11च्या कॅप्टनकडे। पहिलाच सामना आहे तुमचा। इथे आल्यानंतर मैदान बघितल्यानंतर खरं तर 2 दिवस पाऊस पडला होता, मैदानाची कंडिशन खराब होती, परंतु आता ज्या पद्धतीने आपण बघतोय कसं वाटते तुम्हाला? ही सगळी निलेश पाटोळे, विजय भगत, कैलाश भांडे यांची मेहनत आहे आणि बाकीच्या लोकांची मेहनत आहे, त्याच्यामुळे ग्राउंड त्यांनी लवकर रिकवर केलं। प्रथम फलंदाजी करायची आहे, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता आणि काय वाटतं 7 ओव्हर्समध्ये किती स्कोर एक पुरेसा स्कोर ठरेल तुमच्यासाठी? 7 ओव्हरची मॅच म्हणजे लांब मॅच आहे, तर पहिल्यांदा मी बॅटिंगच केली असती कारण मोठ्या मॅचमध्ये रिकव्हरी करायला वेळ असतो आपल्याकडे आणि मी टॉस जिंकला असता बॅटिंगच घेतली असती। 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रत्येक संघामध्ये खेळत आहेत या हंगामामध्ये, तर तुमचे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स कोण आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल मी काय सांगणार, सगळ्यांना माहिती आहे, भावेश पवार आणि पवन केने। क्या बात आहे। थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट। तर टॉस येथे संपन्न झालेला आहे। धन्वी स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। आपण वळूयात चालू असलेल्या मॅचकडे, जिकडे एक मोठं टार्गेट आता NP स्पोर्ट्सला चेस करायचं आहे आणि या डावाचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शहापूरचा बुलंद आवाज अमर राऊत सर सज्ज होत आहेत। इट्स ओव्हर टू अमर राऊत सर। थँक्यू सो मच अजय सर। चला वळूयात मैदानाच्या आत। आजच्या दिवसातला, आजच्या रजनीमधला, आजच्या संध्यामधला खरं तर दुसरं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल। पहिला डाव गाजवला शहापूरचा हार्ड हिटर बॅटर मिस्टर बालीनं आणि त्याला साथ दिली। खरं तर आपल्या नावाला आणि लौकिकाला साजेसा खेळ करता आला की क्रिकेटची सगळ्या लोकप्रियतेच्या ज्या सीमा आहेत त्याच्या काठावर आपल्याला अगदी परमोच्च शिगेला पोहोचून उभा राहता येतं। त्या पद्धतीचा खेळ केतन म्हात्रे यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला। दीपकने देखील चांगली साथ दिली गेली। पहिल्या 7 षटकांच्या पहिल्या डावामध्ये तब्बल 86 पर्यंत मजल मारण्यामध्ये यश मिळवलं, ते म्हणजेच हार्दिक 11 या संघानं, आणि 42 चेंडू तब्बल 87 धावांचं कडवं आव्हान या क्षणाला उभं केलंय ते NP स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या समोर। तुल्यबळ दोनही संघ दिग्गज खेळाडूंचा भरणा, ऑल इंडियन आयकॉन प्लेयर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला दोन्ही बाजूनं एफर्ट्स सेम प्रमाणात लावले जातात, अगदी सारख्या लेवलनं येतात,
त्यावेळेला निश्चितपणानं जो संघर्ष होतो तो मात्र अविरत प्रयत्नांची शर्थ करणारा असतो, यामध्ये तिला मात्र ही शंका नाही. आणि क्रिकेटचं हे मैदान आहे, इथे तुम्हाला सातत्यानं त्या सगळ्या गोष्टींचा मुकाबला करणं, त्या सगळ्या गोष्टींचा सामना करणं हे अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे. आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची कारणं तुम्ही देऊ शकत नाहीत. 42 चेंडू 87 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल रुपेश फरडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश नानगुडे. यंदाचा हंगाम या खेळाडूनं गाजवलाय. भल्या भल्या दिग्गज क्रिकेटरांच्या यादीमध्ये जाऊन आपलं स्थान कोरण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. आणि त्याच बळावर आज जी लोकप्रियता आहे, क्रिकेट शौकीनांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणं, या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला अविरतपणे पाहायला मिळतात. निश्चित 42-87चा टार्गेट आहे. पहिल्या डावात 86 झाल्या. अगदी त्याच पद्धतीचा खेळ करावा लागेल. ड्रीम स्टार्ट मिळाली होती फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या हार्दिक 11 या संघाला. जेव्हा तुम्ही जे प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर करताना मित्रांनो, ते प्लॅनिंग सक्सेसफुली इम्प्लिमेंट करण्यात, यशस्वीपणे अंमलात आणण्यात तुम्ही मैदानात जर यशस्वी झालात तर तुम्ही केलेल्या नियोजनाला काहीतरी अर्थ उरतो आणि अगदी त्या पद्धतीनं खेळावं लागेल. येस, बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रीतम बारी. हिंदुस्थानच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या अभूतपूर्व कामगिरीच्या बळावर ज्या खेळाडूनं स्वतःच्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले, समोर आहे रुपेश. लेट्स प्ले, हिअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. 42 चेंडू आणि 87 धावा. पहिल्या चेंडू यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा लंग द कार्पेट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सलामनं जबरदस्त पिक केलाय, थ्रो केलाय. सिंगलनं स्टार्ट दिली गेली. माहीत आहे रुपेशला की आपण एका दिग्गज गोलंदाजाच्या समोर फलंदाजी करतो. ॲज अ ओपनरची भूमिका आपल्यावर आहे. सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये कर्णधारानं टाकलेला विश्वास सार्थक करणं ही जबाबदारी जर आपल्या खांद्यावर असेल तर इथनं मात्र तो खेळ त्या पद्धतीनं खेळावा लागेल. आता दोन लेजेंडरी क्रिकेटर एकमेकांच्या समोर, प्रीतम बारीच्या या तोफखान्यासमोर, या गोलंदाजी समोर आता मात्र महेश नानगुडे काय करतोय. दुसरा चेंडू यावेळेला मात्र एज बट नॉट टेकन. फर्स्ट स्लिपच्या गॅपमधनं चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल. बघा, निश्चित आपण सातत्यानं म्हणतो की नाही की संधी कधीच तुमच्यापर्यंत आयती चालून येत नाही. संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि निर्माण झालेली संधी केवळ निर्माण करून तिला सोडता येत नाही, तर तिला यशामध्ये रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला शर्तीचे आणि अगदी शिगेचे प्रयत्न करावे लागतात. थोडीशी संधी हुकली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर सिंगल आल्यात. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अप्रतिम. तिसरा चेंडू यावेळेला मात्र स्लो वन. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू वेगवान गतीचे आले. तिसऱ्या चेंडूवर रुपेश होता. माहीत होतं इथे मात्र आता गोलंदाजाच्या तालासोबत खेळणं जर तो सज्ज असेल तर त्यावेळेला फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरणं, उद्ध्वस्त करणं ही मात्र खऱ्या गोलंदाजाची ओळख असते आणि ती मात्र निर्माण केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगली गोलंदाजी. फुटवर्क आपण पाहायला मिळत नाहीये. अगदी मिडल स्टंपवरचा स्टान्स घेतलेला हा खेळाडू जागेवरनं बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचून मारण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला थोडंसं अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न जो यशस्वी होतोय तिथे आपल्याला लगातारचे 2 डॉट बॉल आले, 2 निर्धाव चेंडू आलेत. आणि ज्या वेळेला निर्धाव चेंडूंची सलग मालिका अखंड व्हायला सुरुवात होते त्यावेळेला मात्र दबावाचं जे वलय आहे ते तुमच्या अवतीभोवती सातत्यानं घट्ट होत राहील. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला देखील तोच परिणाम. अगदी त्याच पद्धतीनं फलंदाजाच्या या सगळ्या गोष्टींना हेरलं गेलं आणि ज्या पद्धतीनं बॅट फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर रुपेश फरडेचा, तिथे मात्र गोलंदाज प्रीतम अगदी वाखाणण्याजोगी आपल्या अनुभवाला साजेशी आणि त्याला पणाला लावत समोरच्या फलंदाजाचे हात रोखणारी गोलंदाजी. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या षटकामधला प्रीतम बारीचा. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत असेल, स्वतः प्रीतम बारी प्रयत्न करेल आणि चेंडू क्रमांक 6 पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का. 87 धावांचा पाठलाग करणाऱ्या एनपी स्पोर्ट शहापूर या टीमला. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण अत्यंत
रंजक घडामोडी पाहिल्या अजय सर. आपण नेहमी म्हणतो की नाही की तुम्हाला शिकार जर करायची असेल तर सावज त्याच्या दिशेनं तुम्ही लगेच झेपावू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला जाळं विणावं लागतं, प्लॅन करावे लागतात, दबक्या पावलाने लपावं लागतं आणि एकदा सावज आपल्या टप्प्यात आला की मग मात्र त्याचा परफेक्ट कार्यक्रम करावा लागतो. पहिले जे 3 डॉट बॉल आलेत ना सुरुवातीचे, त्यावर जर आपण नजर टाकली, 3ही डॉट बॉल हे खोलवर टप्प्याचे फुल लेनचे आहेत आणि जणू काही आता माइंडसेट प्रिपेअर केला गेला, क्रिएट केला गेला, तयार केला गेला फलंदाजाचा की येणारा फुल लेनचा चेंडू आहे त्याला मला पिक करावा लागेल. आणि अशा वेळेला आपल्याला गुडलेन स्पॉटवरचा चेंडू आला, थोडासा आणखी पहिल्या 3 चेंडूंपेक्षा एक्स्ट्रा वेग त्याच्यावर पाहायला मिळाला आणि अशा वेळेला मात्र पहिल्या 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर जो दबाव होता तिथे मात्र मला मोठा फटका खेळणं आवश्यक आहे. त्या दबावानं थोडंसं आपल्या ध्येयापासून विचलित केलं आणि विकेट मात्र गेली ती रुपेश फर्डेची. बघा पहिलं षटक आपण तीस चेंडू आणि विजयाकरता अजूनही 85 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला वन्स अगेन महेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर दिनकर, दोनही दिग्गज खेळाडू. खरं तर महेशकडनं आता मात्र अपेक्षा असतील. पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकात थोडीशी नैराश्यता आले. दुसरा चेंडू इथे मात्र कटकण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. शहापूरचा वंडर बॉय, टेनिस क्रिकेट विश्वामधला आणखी एक उदयनमुख हिरा म्हणून आपण ज्याला ओळखतो, मिस्टर अर्जुन बांगर यावेळेला आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल महेशच्या विरोधात डावखुरी आताचा फलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. आणि अगदी त्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. नाट वेग आहे मयूर दिनकरच्या या खेळीला विरोधात. जर आपण पाहिलं सातत्याने भरपूर क्रिकेट खेळले दोघं एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या सोबत. त्यामुळे ज्या खाणाखुणा आवश्यक असतात तुम्हाला माहीत असणं, इत्यंभूत माहिती असणं, त्या सगळ्यांचा फायदा देखील होतो आणि तितकं नुकसान देखील होतं. आणि तो फायदा यावेळेला पहिल्या 2 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला. महेशच्या विरोधात सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल आलाय. जो 87 धावांचा जो आकडा आहे ना तो आता मात्र कुठेतरी सोलत असेल चेस करत असणाऱ्या, पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्सला. यावेळेला मात्र मयूर दिनकरच्या स्लॉटमध्ये चेंडू आल्यानंतर त्याला पार्किंग लॉटमध्ये पाठवताना कसलाही मुलाहिजा नाही, हा ठोकलाय षटकार. निश्चित थँक्यू सो मच. वातावरणामधला जो दमटपणा आहे त्यामधलं उष्णता आणि उष्माघात प्रकर्षानं जाणवतोय. पण या षटकारानं एनपी स्पोर्ट्सच्या खेमूमध्ये गारवा मात्र निश्चित निर्माण झालाय. रडारमध्ये आला होता, स्वीप केला गेलाय. यावेळेला मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तितकं चांगलं बॅकअप देखील. सागरच्या माध्यमातून सिंगलवर समाधान मानावं लागेल मयूरला. या सिंगलनं संघाची धावसंख्या आता मात्र डबल डिजिटमध्ये एंटर करते. 10 धावा झाल्या. दिल्ली अबेबी दूर आहे. परंतु जे अशक्य नसतं ते शक्य असतं. जे शक्य असतं त्याला सहज करा, जे सहज आहे त्याला सोपं करा, जे सोपं आहे त्याला सुलभ करा, जे सुलभ आहे त्याला सुकर करा, जे सुकर आहे त्याला मात्र साध्य करा आणि मग यश तुमच्या पदरात पाडून घ्या. या नीतीचा ज्याला अवलंब करता आला त्याला मात्र यश आपल्या पदरात घेता आला. नेक्स्ट बॉल यावेळेला मात्र वाईड आउट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः लेजेंडरी अंपायर मिस्टर अजित पुत्रण सर यांच्याकडनं वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. बघा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये येत असता निश्चित बाकी सगळ्या गोष्टींचा जो दबाव असतो त्याहीपेक्षा आकड्यांचा दबाव देखील तुमच्या मनावर फार मोठ्या प्रमाणावर असतो आणि तो खेळ पाहायला मिळेल. परंतु नाही, महेश नानगुडे याच्या मात्र इथे या क्षणाला या खेळीचा अंत केलाय. वंडर बॉय ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट मिस्टर अर्जुन बांगरनं फार मोठा धक्का एनपी स्पोर्ट्स शहापूर या टीमला. या क्षणाला शहापूर प्रीमियर लीग 2025चा आनंद आणि आस्वाद घेण्याकरता शहापूरच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय मिलिंददा भोईर साहेब आणि नगरसेवक सन्माननीय रणजितजी भोईर साहेब
या दोनही मान्यवरांचं इथे शुभागमन होते. आलेल्या तमाम मान्यवरांचं शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं आयोजित केलेल्या शहापूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेटच्या या महारण संग्रामात मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतोय. बोलूयात मैदानाच्या आत 87 धावांच्या पाठलागाचं द्वंद्व पाहायला मिळते. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 11 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि या 11 धावा जमवताना तब्बल 2 गड्यांचा मोबदला देखील चुकता करावा लागलाय. तो म्हणजे एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला कमाल म्हणावी लागेल. पहिल्या डावामध्ये फलंदाजांच्या जोरावर ज्या 87 धावा झाल्या त्यांनी डाव जिथे सोडला तिथनं मात्र फॉर्म पीक केला तो म्हणजेच हार्दिक 11 संघाच्या गोलंदाजांनी. लास्ट बॉल स्लो वन चेंडू होता. अजित फडे यांच्या बॅटमधनं हा फटका सजलाय. चेंडू हवेत असेल मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू निघून जाईल. वन बाउंस सीमा पार चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त. हार्दिक 11 आपल्याला सूचना दिली जाते आहे की आपण वेळ फार घेतायत. एक गोष्ट लक्षात असू द्या, टाइम काउंटिंग चालू आहे आणि पहिली 5 षटकं ही 30 मिनिटांमध्ये पूर्ण करणं हे अनिवार्य आहे. अन्यथा 30 मिनिटांनंतरचा 1 सेकंद देखील तुम्हाला 6व्या षटकामध्ये तुमचे जे आउट ऑफ 38 सर्कलचे जे प्लेयर आहेत त्यातले 2 फिल्डर तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावे लागेल. त्यामुळे पेनल्टीचा विचार करा. 2 षटकं झाली आहेत. 87 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत चालू आहे. सुरुवातीची 2 षटकं अप्रतिम हाताळली गेली प्रीतम बारी आणि अर्जुन बांगरच्या माध्यमातून. प्रीतम बारीच्या पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 2 धावा आणि रुपेश परडेच्या रूपानं पहिला गडी बाद झाला. त्यानंतर आलेल्या अर्जुननं मात्र या पायावर कळत चढवण्याचं काम केलेलंच आहे. त्या दिशेनं आगेकूच झाला कारण महेश नानगुडे वन ऑफ द बेस्ट बॅटर या हंगामामधला जबरदस्त खेळाडू आणि त्या महेशला मात्र माघारी परतवलं अवघ्या 3 या वैयक्तिक धावसंख्येवर. पहिली सुरुवात चांगली झाली आहे. 87 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीनं 87 धावांचा बचाव करत असताना ज्या पद्धतीनं गोलंदाजी करणं आवश्यक आहे पहिल्या 2 षटकांमध्ये ते काम फते झालंय. पण अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करणं माहीत आहे एनपी स्पोर्ट्सला. इथनं पुनरागमन करणं माहीत आहे. दीपकचा पहिला चेंडू यावेळेला लिडिंग एज लागली होती मात्र फर्स्ट स्लिपनं चेंडू निघून गेलाय. घोषित क्षेत्रात मयूर देनकर या मैदानाचा पुरेपूर अंदाज असणारा खेळाडू. भल्या संघांच्या विरोधात या खेळाडूनं आपल्या बॅटनं धावांचा अक्षरशः पाऊस बरसवलाय. यावेळेला सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3च्या चेंडू क्रमांक 1 वर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा 29 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 71 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये इथे यस सरांचा वाईटचा इशारा येईल. पंचांचा वन बाउन्स फॉर दी ओव्हर इशारा देखील येतोय. निश्चित म्हणून म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट वेगावरच अवलंबून नसते. तुमचं नियंत्रणात्मक गोलंदाजी खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या मॅचमध्ये सातत्यानं जिवंत ठेवत असते. तुमचा आता तुमच्याकडनं शुभेच्छा देतो.
चला मॅचला करतो आपण सुरुवात. शहापूर प्रीमियर लीग 2025 करता असंख्य शुभेच्छा आल्यात. क्रिकेट शौकीनांच्या यादीमधलं फार मोठं नाव आपल्या आमण्याचे विकीदादा केणे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. ठाणे ग्रामीण क्रिकेट या व्हॉट्सॲप ग्रुपवर सातत्याने त्यांची मतं, त्यांचं विश्लेषण हे वाखाणण्याजोगं असतं. एका एक्सपर्टला देखील ते मागे टाकू शकतील इतकं जबरदस्त निरीक्षण त्यांचं असतं. दीपक साहा पुढचा चेंडू. मयूर दिनकर इथे मात्र निश्चित यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला आणि सो पंच अजित पुत्रन सर यांचा वाईटचा इशारा येईल. अजित पुत्रन सर हे नाव खरं तर या नव्या पिढीला यांच्याविषयी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या समवेत आपल्या तारुण्यातलं क्रिकेट ज्यांनी घालवलं, अनुभवाची शिदोरी उराशी बाळगून अनेक खेळाडू ज्यांनी घडवले ते नाव म्हणजे अजित पुत्राण. यावेळेला प्राखर बॉल यावेळेला मात्र रडारमध्ये होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. मागच्या पावलांना हा झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न लाजवाब आहेत, पण मैदानाच्या आत ज्या वेळेला तुम्ही उतरताना त्यावेळेला सोपं आणि कठीण हे दोन शब्द तुम्हाला शब्दकोशाच्या बाहेर ठेवून मैदानाच्या आत खेळ करणं अत्यंत आवश्यक आहे. यावेळेला झेल सुटलाय. 2 धाबा अंकित होतील. 2 धाबांनी संघाची धावसंख्या झाली आहे 20 धाबा. अजूनही 67 धावांनी मात्र दूर असेल विजयापासून तो पाठलाग करणारा एनपी स्पोर्टचा संघ. निलेश पाटोळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष यांच्या मालकीचा हा संघ 87 धावांचा पाठलाग करतो आणि तुर्तास तरी सामन्यावर घट्ट पकड केलेला हार्दिक 11 हा शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख माननीय हरीशदादा पष्टे यांच्या मालकीचा हा संघ. जबरदस्त कामगिरी या पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत हार्दिक 11 यांच्याकडनं पाहायला मिळाली. खरं तर हरीशदादा यांच्या सुपुत्राच्या नावावरनं या संघाला नाव दिलं गेलं हार्दिक पष्टे. 21 धावा धावफलकावर आहेत. संघर्ष चालू आहे. इथे मात्र दीपककडनं वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिली 2 षटकं जी आपण पाहिले, पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा रतीब रोखण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज प्रीतम बारे आणि अर्जुन बांगरला. दीपकच्या या षटकामध्ये मोठे फटके अजून आलेले नाही आहेत. बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, धमाके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, पण एका गोलंदाजाला जे अपेक्षित नसतं ते मात्र वारंवार घडतं आहे एक्स्ट्रा बॉलच्या रूपानं. नेक्स्ट बॉल या वेळेला मात्र स्लॉटमध्ये होता. जागेवरनं स्टँड अँड या सेटीज दिली वा. जागेवरनं आसमानाची सफर करणारा मयूर दिनकरच्या स्टाईलनं ठोकला गेलाय षटकार. सहा धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपकनं. नेक्स्ट बॉल हा वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चतुराईनं गोलंदाजी. लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सरत्या शेवटला मनगडाचा वापर केला गेला. तयार होता गोलंदाज आतमध्ये येणाऱ्या चेंडूला ऑन साईडला भिरकावून देण्याच्या, पण संत गतीचा चेंडू. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की तुमच्या भात्यामध्ये अस्त्र आणि शस्त्र असून केवळ उपयोग नाहीये. रणांगणात उतरल्यानंतर ती कधी वापरायची याची समयसूचकता अत्यंत आवश्यक आहे. या वेळेला मात्र मयूर दिनकरच्या बॅटमध्ये एक चांगला फटका. कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला हा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू केला फील्ड, मग होईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावांनी समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3चा देखील खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 चेंडूंमध्ये 87 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स शहापूर या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच 30 धावा. समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू आणि विजयाकरता 57 धावांची आवश्यकता आहे. जे जवळपास आपण जर विचार केला या 57 धावा 4 षटकांमध्ये 14.25च्या सरासरीनं खेळावं लागेल. 14पेक्षा अधिकची सरासरी. निश्चित अजय सर, विषय तर असा आहे की या क्षणाला 24 चेंडूंचा विचार करण्याच्या अगोदर सुरुवातीचे 12 चेंडू ध्यानात घेऊन खेळावे लागतील. इथे तुम्हाला आस्किंग रनरेटच्या दिशेनं चालता आलं तर ठीक आहे, पण बिलो द आस्किंग रनरेट तुम्ही राहिलात तर मग मात्र डोकेदुखी वाढेल. हो, अगदी खरं आहे अमर सर. विषय फार खोल आहे आणि मॅच खोलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून आला आहे. हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. मला असं वाटते फार महत्त्वाचं षटक असेल दोन्ही संघांसाठी. 24 बॉल्स आणि 57 धावा असं समीकरण या मॅचमध्ये येऊन ठेपलंय. शहापूर प्रीमियर लीग 2025
शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा हा खऱ्या अर्थानं उत्सव आपल्यासमोर रंगतोय. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी. आज आणि उद्या 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला चालताना दिसेल. टेनिस बॉल क्रिकेटचा मनमुराद आनंद क्रिकेट रसिक इकडे लोटतायत. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ग्रामीण टेनिस cricket.in वर त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी SK आरज सरांचं देखील आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा सामना आता होताना दिसतोय. 24 बॉल 57 धावा असं समीकरण. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कवर सज्ज. खोलात टाकलेला बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. येथे झेलची शक्यता निर्माण झाली होती, किंबहुना झेल ड्रॉप झालाय. केतन म्हात्रेला आपण बघतो विकेट किपरच्या भूमिकेत अतिशय नाराज आहे त्या फिल्डरवर. विजयच्या हातातून झेल निसटलाय. स्ट्रेट फॉरवर्ड कॅच होता. अशा प्रकारचे झेल घेणं गरजेचं आहे. कठीण झेल जरी असले तरी ते देखील टिपावे लागणार आहेत, कारण फार मोठी स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि प्रत्येक कॅच फार महत्त्वाचा ठरतो क्रिकेटच्या खेळामध्ये. मागच्या मॅचमध्ये यशाचं जे गमक आपण बघितलं, फिल्डिंग खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीनं वेताळ स्वामी संघाच्या खेळाडूंनी झेल टिपले होते दर्जेदार. ओहो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अर्जुन बांगर फार चांगली गोलंदाजी करतोय. प्रभावी मारा पहिल्या षटकामध्ये देखील त्याचा पाहायला मिळाला होता आणि या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. निश्चित. आणि अगदी त्या पद्धतीने आपण म्हटलं की नाही, पहिल्या 3 षटकांमध्ये विकेट जरी महत्त्वाच्या गमावल्या असल्या तरी सुरुवात ही समाधानकारक आहे. पण त्याने तिला मात्र आता कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. इथे मात्र अर्जुन बांगरचा वेगवान मारा, त्यावर मात्र थोडंसं आश्चर्यचकित केलंय बॅटर मयूर दिनकरला. अर्जुन बांगर 31 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 87 धावांचं लक्ष आहे सर. म्हणून मी मगाशी म्हटलं की 24 चेंडूंचा टार्गेट, त्याचा विचार अगोदर सुरुवातीच्या 12 चेंडूंवर करणं गरजेचं आहे. त्यातल्या 3 चेंडूंमध्ये कमालीची गोलंदाजी आहे. आणि विशेषतः हे षटक बॅटिंग पॉवर प्ले त्यांनी निवडलेला आहे, परंतु तशी बॅटिंग होत नाहीये. हो, चेंडूची लांबी कमी केली आहे. यावेळेला चेंडूच्या लेंथचा अजिबात अंदाज बांधता आलेला नाहीये फलंदाजाला. वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू पाहायला मिळत आहेत. खरं तर वेग प्रत्येक बॉलमध्ये आहे, परंतु वेगळं पण काय आहे तर चेंडूची लाईन वेगळी आहे. कधी चेंडू पायांच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न आहे, कधी उजव्या इष्टीच्या बाहेर, कधी फुलर लेंथ, कधी आतमध्ये चेंडू घेऊन येतोय, कधी शॉर्ट ऑफ लेंथ. फलंदाजाला आपल्या मनसुब्यांना वाचण्याच्या अगोदर त्याच्या विरोधातली कामगिरी मात्र चांगली जमते. इथे मात्र वन्स अगेन अगदी बॅटवर ज्या पद्धतीने चेंडू होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीचे चेंडू मयूरला खेळून दिले जात नाहीयेत आणि ही खासियत राहिली आहे अर्जुन बांगरची सातत्यानं सर या मैदानावर खेळताना. संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या मैदानावर अर्जुननं सातत्यानं अनेक फलंदाजांना रोखण्यामध्ये तो यश संपादित केलं आणि याही वेळेला या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांच्या बॅटचं तोंड मात्र अक्षरशः बंद केलं आणि ते बंदच राहणार. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर होता, दांडी गोल, फलंदाज बाद. प्रेशर वाढत चाललं होतं फलंदाजांवर, कारण धावा येतच नव्हत्या या षटकामध्ये. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि सक्सेसफुल षटकाची सांगता करत असताना अर्जुन बांगर, वंडर बॉय ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट, यशस्वी षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 32 आणि आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 55 धावांची आवश्यकता. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल पुढचा सामना, मॅच नंबर 3, धनवी स्पोर्ट्स विरुद्ध स्मरण 11. स्मरण स्पोर्ट्समध्ये भावेश पवार आणि पवन केणे
हे दोन ऑल इंडिया आयकॉन प्लेयर भिवंडीमधून तुम्ही पाहणार आहात आणि दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे आणि दर्शन बांदेकर. सामना अगदी बॅलन्स कुठेतरी होताना दिसत होता जेव्हा 24 बॉल 57 असं समीकरण खरं तर ते देखील कठीणच होतं, परंतु थोडासा मोमेंटम असं वाटत होतं की फलंदाजांनी प्राप्त केलंय तिसऱ्या षटकानंतर, परंतु ते मोमेंटम त्यांना राखता आलेलं नाही आहे. बॅटिंग पॉवर प्ले त्यांनी घेतला परंतु सपशेल अपयशी ठरलेत. फक्त 2च धावा बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अर्जुन बांगरने खर्च केला आणि शेवटच्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय अजित फर्डेचा. आता 18 बॉल्स आणि 55 धावा, इथून खरं तर अग्नी परीक्षाच असणार आहे फलंदाजांची. म्हणूनच गरज सर मगाशी बोलताना मी म्हटलं की या षटकांमध्ये सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला धावांची जी अपेक्षित सरासरी आहे किमान तिला तरी गाठणं अत्यंत आवश्यक असेल, पण तिथे मात्र जर तुम्ही धावांच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमी राहिलात तर मग मात्र जो वाढणारा अपेक्षित जी सरासरी इन्क्रीज होणारा जो काय आस्किंग रन रेट आहे तो सातत्यानं चिंतेचं कारण होईल. इथे कमी राहण्यापेक्षा फार लांब राहिला. 14.25 धावांची सरासरी आवश्यक असताना केवळ 2 धावा बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या आणि आता जे समीकरण आहे ते कठीण होताना आपल्याला दिसून येत आहे. 18 चेंडू आणि विजयाकरता तब्बल 55 धावांची आवश्यकता आहे. आणि मैदानामध्ये नवीन फलंदाजाचं आगमन झालंय. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर विश्वजीत ठाकुर जिनके चर्चे होते हैं दूर दूर, और अब गेंदों को भी दूर दूर फेंकने की आवश्यकता है. चौको छक्कों में डील करना होगा तभी जाकर ये टारगेट हासिल किया जा सकता है, अचीव किया जा सकता है. स्ट्राइक मयूर के पास. मयूर ने जो एक सामने छक्का जड़ा था वो वाकई में क्लासिक शॉट था. 18 गेंदे 55 रन, ये है समीकरण इस समय एनपी स्पोर्ट्स के सामने. हार्दिक 11 और एनपी स्पोर्ट्स के बीच चलता हुआ ये मैच. गेंदबाजी के लिए प्रीतम बारी. बढ़िया गेंद, कोन बनाती हुई गेंद, लेग कटर का अच्छा इस्तेमाल करते हुए और डॉट बॉल के साथ शुरुआत इस ओव्हर की. निश्चित लेफ्ट आर्म बॉलर ज्या वेळेला आपल्याला उजव्या हाताच्या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असतो ते देखील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत त्यावेळेला तो नॅचरल कोनचा देखील वापर केला गेला आणि त्यामध्ये नैपुण्यता प्राप्त असणारा गोलंदाज आहे. 2 लेजेंडरी क्रिकेटर एकमेकांच्या विरोधात. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा तर पॅडवर जाऊन आदळला, अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. हा महत्वाचा धक्का देण्यामध्ये यश मिळालं आहे ते गोलंदाज प्रीतम बारीला. हॅलो लाजवाब डिलीवरी प्रीतम बारी द्वारा. और पहले ओवर में भी धार उनकी गेंदबाजी में नजर आई थी. पावर प्ले में सिर्फ 2 रन दिए थे, 1 विकेट उनके खाते में थी. ये दूसरी विकेट अपने खाते में डालते हुए प्रीतम बारी परफेक्ट यॉर्कर, चारों खाने चित कर दिया बैट्समैन को. इससे पहले कि बल्ला नीचे लाते वहां पर मयूर दिनकर गेंद पैर पर जाकर टकराती हुई. काम तमाम होता हुआ मयूर दिनकर का. संघर्ष किया जरूर उन्होंने अपनी टीम के लिए, लेकिन विपक्षी टीम की जो बॉलिंग हम देख रहे हैं बहुत ही क्वालिटी आक्रमण है. वैसे हर टीम के पास मुझे लगता है कि बॉलिंग आक्रमण कागज पर तो आपको बहुत ही ज़बरदस्त धारदार नजर आएगा, लेकिन क्रिकेट में यही बात है ना कि मैदान में आप किस तरह से प्रदर्शन करते हो उस पर डिपेंड करता है कि आपकी टीम कहाँ पर पहुंचेगी. निश्चित इतिहासामध्ये तुमच्या नावावर किती विक्रम आहेत यापेक्षा तुमची खेळी वर्तमानात संघाला किती उपयुक्त आहे त्यावर तुमचं त्या प्लेइंग 11 मधलं जे स्थान आहे ते मात्र सुनिश्चित होत असतं. 32 धावा. अख्तर शेख शहापूरच्या क्रिकेटमधलं एक मोठं नाव. स्टेप आउट केल्या. यावेळेला फटका फसलाय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वतः अर्जुन बांगर तिथे मात्र तैनात असतील. उत्तम झेल पकडला आणि मैदानात आल्या आल्या अख्तर शेखला मात्र चले जावचा नारा देखील दिलाय. बैक टू बैक विकेट्स प्रीतम बारी के लिए. इज ऑन हैट्रिक और ये दबाव का नतीजा है. आस्किंग रेट लगातार बढ़ता जा रहा है. लेंथ डिलीवरी थी, उछाल अच्छा प्राप्त किया था इस दफा प्रीतम बारी ने. बल्ले के ऊपर लगी, पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक और कोई गलती नहीं डीप में. अख्तर शेख कुछ भी योगदान नहीं दे पाए अपनी टीम के लिए. और अब नए बल्लेबाज रोशन वेखंडे बोरशेती टीम के लिए. कई बार हमने देखा है ग्रामीण क्रिकेट में खेलते हुए संकट मोचक की भूमिका रोशन वेखंडे ने अदा की है. कप्तान है बोरशेती टीम के, लेकिन ये अलग फॉर्मेट है. ये शाहपुर तालुका प्रीमियर लीग है और उसमें 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर आपके साथ खेल रहे हैं. अलग प्रकार का प्रेशर है. देखना है कि ऐसे प्रेशरस सिचुएशन में किस तरह से परफॉर्म कर पाते हैं रोशन वेखंडे. अच्छी तकनीक है उनके पास, मैदान के चारों तरफ अच्छे शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं.
लेकिन प्रीतम बारी, ही इज ऑन फायर विद द बॉल, ही इज ऑन हैट्रिक गेंद। ओ लंबा हिट लेने की कोशिश, गेंद लगी थी जरूर शरीर पर, लेकिन संभव था ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे, जिस वजह से कोई अपील भी नहीं हुई। आणि निश्चित अजय सर, जर आपण पाहिलं तर यावेळेला बॅटर रोशन तयार होता चेंडू बाहेर निघण्याच्या पद्धतीवर, शैलीवर, आणि यावेळेला प्रीतम बारीनं ती नैपुण्यता दाखवली, चेंडू आतमध्ये आला आणि सगळ्या गोष्टी मात्र तिथे जागच्या जागी सोडाव्या लागल्या त्या बॅटर रोशनला। 32 पर रुका हुआ स्कोर। ओहो क्या जबरदस्त गेंद, ये एक अलग ही प्रकार की गेंद थी, हक्के बक्के भौचक के रह गए बल्लेबाज, विकेट कीपर भी यहां तक समझ नहीं पाए थे। हालांकि 22 के रूप में रन जरूर मिलेगा। स्कोर अब काफी देर बाद 33 पर पहुंचा है। समीकरण 13 गेंदों में 54 रनों की जरूरत है। हे निश्चित रोशनच्या देखील तोंडामधनं शब्द निघाले असतील, दे धक्का लय भारी, जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। आणि अशा प्रकारचे जे चेंडू आहेत ना, तिथे स्वतः प्रतिपक्षातल्या खेळाडूला देखील वाह याशिवाय दुसरं कोणते प्रत्युत्तर नसतं। नेक्स्ट बॉल, इथे मात्र चांगली गोलंदाजी, स्लो वन बॉल, चेंडू बाहेर निघाला। यावेळेला देखील लेंथमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळाले आणि प्रीतमनं ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये जे स्थान मिळवलंय, कर्णधाराला आणि संघ मालकानं जो आपल्यावर विश्वास दाखवलाय, त्याला सार्थ ठरणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं। नंतर आपण वळूयात या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान जी मान्यवर मंडळी खरं तर आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। तुर्तास संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा आणि अजूनही विजयाकरता 12 चेंडू 54 धावांची आवश्यकता। तुर्तास शहापूर तालुका टेनिस क्रिकेट आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2025चा आनंद घेण्याकरता शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक माननीय रणजितजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आदरणीय नामदेव भाऊ पडवळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रणजितजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। चला, 5ही षटकं वेळेमध्ये पूर्ण केल्यामुळे कोणत्या प्रकारची पेनल्टी आपण इथे अनाउन्स करत नाही आहोत। व्यासपीठावर या विचार मंचावरनं आपण जर पाहिलं तर नगरसेवक रणजित भोईर साहेब यांचा हा सन्मान। बहुत ही सुंदर ड्राइव, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। एक ही रन पर सीमित रखा गया है विश्वजीत ठाकुर को। सिंगल डबल से कुछ भी होने वाला नहीं है, ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है एनपी स्पोर्ट्स की। अब 11 गेंदों में चाहिए 53 रन। यानंतर सन्माननीय मिलिंददादा भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं नामदेवजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। इस बार हवाई फायर जरूर किया है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और रोशन वेखंडे पेविलियन की राह पर। एक और विकेट का पतन। छठे विकेट का पतन और पूरी तरह से बैकफुट पर इस मुकाबले में एनपी स्पोर्ट्स। हार्दिक 11 मैच की बिल्कुल ड्राइविंग सीट पर इस समय। समीकरण 10 गेंदें शेष है, जीतने के लिए 53 रनों की आवश्यकता, मात्र 4 विकेट शेष। निश्चित आपण त्याच गोष्टींचा उहापोह केला होता। आपण सातत्यानं म्हणालो होतो की सुरुवातीच्या जे 12-24 चेंडूचा ज्या वेळेला खेळ शिल्लक राहिला, तुमचं आस्किंग रन रेट अबोव द 14 दाखवायला लागलाय, त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमचा गिअर चेंज करणं, खेळाचा मोड खऱ्या अर्थानं बदलणं अत्यंत आवश्यक होतं। आणि अशा वेळेला जर तुम्ही शांत संयमी खेळत राहिला तर ज्या पद्धतीने आपला डाव कोसळतोय त्या पद्धतीने तुम्ही नैराश्यता पसरवत राहिलात तर मग मात्र आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सातत्यानं मात्र कठीण होत असतो। नए बल्लेबाज रूपेश आए हैं, शॉर्ट बॉल पुल किया है, उस ओर भी खिलाड़ी लेकिन थोड़ा सा दूर खेल बैठे और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। अच्छा शॉट था ये। जरूर इसमें भी हम देखें तो 100% टाइमिंग तो नहीं थी, लेकिन प्लेसमेंट काफी अच्छा, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में से गैप ढूंढने में कामयाब रहे रुपेश। चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए इसी तरह के कुछ और शॉट्स की आवश्यकता है। रन संख्या 38 पर पहुंच चुकी है। बढ़िया गेंद, अच्छी वापसी, फुलर लेंथ, सागर गेंदबाजी करते हुए मैच के इस पेनल्टीमेट ओवर में
और बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है। सभी गेंदबाजों की तरफ हम देखें तो मुझे लगता है कि केवल एक ओवर थोड़ा महंगा रहा था, तीसरा ओवर जिसमें 15 रन आए थे, लेकिन उसके अलावा काफ़ी किफ़ायती गेंदबाजी। प्रीतम बारी, अर्जुन बांगर, अब सागर थोड़ा सा पीछे रखा था गेंद को, इस दफ़ा पुल जरूर किया है लेकिन सीधे फील्डर के पास डीप मिड विकेट पर केवल एक रन मिलेगा। सिंगल डबल से बिल्कुल भी लक्ष्य तक नहीं पहुंचा जा सकता है। रन संख्या 39 87 रनों का पीछा करती हुई इस मुकाबले में एनपी स्पोर्ट्स टीम और कहीं ना कहीं हार के कगार पर है। 48 रन अभी भी चाहिए, मात्र 7 गेंदें शेष। विश्वजीत अभी भी क्रीज पर है लेकिन ऐसे लगता है कि थोड़े लेट भी आए हैं बल्लेबाजी के लिए। इस दफा वाइड गेंद, स्कोर बढ़ता हुआ 40। डिक्लेयर भी है, जी हाँ, तो 2 रन मिलेंगे, 41। अब रन संख्या अभी भी 46 रनों की जरूरत, 7 गेंदें मात्र बचे, यानी कि केवल औपचारिकताएं नजर आ रही है। ओ बढ़िया शॉट, शॉट हम पुल, पावरफुल और सक्सेसफुल। विश्वजीत के बल्ले से शानदार छक्का। ओवर की अंतिम गेंद पर खूबसूरत छक्का विश्वजीत ठाकुर के बल्ले से। 6 ओवर का खेल इसके साथ ही समाप्त होता हुआ। स्कोर 47 रन, 6 विकेटों के नुकसान पर एनपी स्पोर्ट्स। अंतिम 6 गेंदें शेष है। इन 6 गेंदों में 40 रनों की आवश्यकता है, यानी कि यहाँ से कोई चमत्कार या हार से बचा सकता है एनपी स्पोर्ट्स को। हार्दिक 11 के कैप्टन काफ़ी खुश रहेंगे जिस तरह से उनके खिलाड़ियों ने प्रदर्शन किया है। बल्लेबाजी में खासतौर पर बाली ने जो शुरुआत की थी, गजब की शुरुआत। 6 गेंदों में 23 रन बनाकर आउट हुए। उसके बाद केतन म्हात्रे ने भी जबरदस्त बैटिंग की, 25 रनों का योगदान दिया। दीपक आए थे वन डाउन खेलने के लिए, 17 रन बनाए। और अब केतन आखिरी ओवर लेकर फुलर लेन की गेंद ड्राइव कर दिया है ऑन साइड में, मिड विकेट और लॉन्ग ऑन के दरमियान। अच्छा क्षेत्ररक्षण, एक ही रन लेने का अवसर बैट्समैन के पास। अगला मैच देखना मत भूलिएगा, मैच नंबर 3 शाहपुर प्रीमियर लीग 2025 में स्मरण स्पोर्ट्स और धनवी स्पोर्ट्स के बीच में। धनवी स्पोर्ट्स ने आरंभ मैच खेला था, प्रारंभिक मैच में उनको हार मिली है। ऐसे में बाउंस बैक करने का एक दबाव जरूर रहेगा उनके ऊपर, लेकिन मौका भी रहेगा। हवाई फायर, मिस टाइम स्ट्रोक, मिड विकेट की दिशा में 3-3 खिलाड़ी प्रयासरत और बढ़िया कैच, बहुत ही अच्छा कैच वहां पर। बढ़िया जजमेंट और सुरक्षित हाथों की जोड़ी भी पेश करते हुए फील्डर विश्वजीत भी आउट होकर पेविलियन में। तुर्तास शहापूर तालुका टेनिस क्रिकेट आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महापर्वाचा आनंद आणि आस्वाद घेण्याकरता स्मरण स्पोर्ट्स गैरसे या संघाचे संघ मालक सन्माननीय अनिकेतजी गोडे यांचे इथे शुभागमन झालेला आहे। शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं आणि शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सन्माननीय अनिकेतजी गोडे यांचं मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय मयूरदादा चंदे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। आलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। सूरज आए हैं और आते ही बल्ला तो घुमाया, लेकिन टॉपेज गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई। मात्र फॉर्मेलिटीज बची है जो कि पूरी हो रही है इस मैच की। जीत सुनिश्चित होती हुई हार्दिक 11 की। रन संख्या 49, 7 विकेटों के नुकसान पर। मात्र 3 गेंदें शेष और उसमें भी एक डॉट डिलीवरी। अब यहाँ पर तो सिर्फ 2 गेंदें बची है, तो बहुत कुछ सोचना होगा अपने गेंदबाजी के बारे में और अपने बल्लेबाजी के भी बारे में एनपी स्पोर्ट्स को जब अगले मैच में आएंगे। इस बार स्मैश किया है डाउन द ग्राउंड, फील्डर आते हुए दूर से, ओहो बढ़िया एफर्ट, लेकिन कैच नहीं कर पाए। बाली थे गेंद के नीचे, कमिटमेंट लाजवाब। बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे लॉन्ग ऑफ की दिशा में और लगभग सर्कल की तरफ भागे थे। केतन जल्दी जल्दी ओवर पूरा करते हुए, और ये गेंद स्लॉट में है और ये प्लॉट के बाहर भी जाएगी। जी हाँ, 6 रन मिलेंगे, लेकिन काफी देर हो चुकी थी। तो यहाँ पर मैच समाप्त होता हुआ, मैच को जीत लिया है हार्दिक 11 ने। जीत के साथ शुरुआत करती हुई टीम हार्दिक 11, कॉन्ग्रेचुलेशंस एंड हार्ड लक एनपी स्पोर्ट्स।
जबरदस्त प्रदर्शन के बलबूते पर ये मुकाबला हार्दिक 11 ने जीत लिया है।